प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीत मोठे कडवान तालुका नवापूर येथे गंभीर अनियमितता उघड झाली आहे। ज्यांनी घरकुल बांधलेच नाही त्यांना सर्व हप्त्यांची रक्कम मिळाली, तर ज्यांनी प्रत्यक्षात घर बांधले त्यांना इंजिनिअरकडून फोटो न काढल्याने तिसऱ्या हप्त्याची रक्कम रोखून ठेवण्यात आली आहे। लाभार्थी शर्मा सोन्या गावित यांनी या गैरप्रकारांविरोधात तालुका व जिल्हा प्रशासनाकडे सलग 4 तक्रारी दाखल करून प्रशासनाला जागे केले आहे। गावित यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की मी माझे घर पूर्ण बांधले असून 2 हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत, पण इंजिनियर आणि रोजगार सेवक तिसऱ्या हप्त्यासाठी आवश्यक फोटो घेत नाहीत। उलट गावातील काही लोकांनी घर बांधलेच नाही तरी दुसऱ्याच्या घरासमोर उभे राहून फोटो काढले आणि त्यांना पूर्ण पैसे मिळाले। त्यांनी नमूद केले आहे की ग्रामपंचायत सरपंचाच्या पती आणि काही सदस्यांच्या संगनमताने हा प्रकार घडत असून अपात्रांना लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवले जात आहे। गावित यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार आणि गट विकास अधिकारी नवापूर यांच्याकडे या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। गावातील इतर नागरिकांनीही या प्रकारामुळे प्रधानमंत्री आवास योजनेवरील विश्वास डळमळीत झाल्याचे सांगत प्रशासनाने घर बांधलेल्यांना न्याय आणि गैरव्यवहार करणाऱ्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। गावकऱ्यांचा सवाल, घर न बांधणाऱ्यांना लाखो रुपये मिळतात आणि प्रामाणिकपणे बांधणारे लोक उघड्यावर का राहतात? या प्रकरणाची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी सर्वसामान्य नागरिकांनी मागणी केली आहे। माझे नाव शर्मा सोन्या गावित। माझे ड यादीतील आवास योजनेत लाभार्थी आहे। माझा पहिला व दुसरा हप्ता मिळाला। दुसऱ्या हप्त्याचं माझे काम झालं आहे। तिसऱ्या हप्त्यासाठी मी इंजिनियरला फोटो काढून घे सांगितलं, तर तो सरपंचाचा पती बंधू पाच्या वळवी हा फोटो काढू देत नाही असं त्याने मला उत्तर दिले। मी 2-3 वेळा सांगितलं फोटो काढत नाही। आमच्या गावात ज्यांचं एक वीट पण नाही, घर पण बांधले नाही, त्यांचे सर्व हप्ते काढले गेले आहे। तर मला न्याय मिळावा या अनुदानासाठी ही माझी अपेक्षा। मी शर्मा सोन्या गावित, ग्रामपंचायत मोठे कडवान, ड यादी आवास योजनेचा लाभार्थी आहे। मला एक व दुसरा हप्ता मिळाला, परंतु तिसऱ्या हप्त्यासाठी इंजिनियरला फोटो काढत नाही। त्यांनी मला तोंडी सांगितले, सरपंचचे पती बंधू पाच्या वळवी हे फोटो काढू देत नाही। आमच्या गावात घरे बांधले नाही, त्यांचे सर्व हप्ते काढून घेतले आहे। मी BDO व CO कलेक्टर यांना पत्रव्यवहार केला आहे। मला न्याय मिळावा। मी ज्येष्ठ नागरिक आहे, मला त्रास देणे कितपत योग्य नाही याच्या समवेत विचार करावा। रोजगार हमी सेवक सदस्य आहे, तो एका पार्टीचा काम करतो, आमचे कामे करत नाही। मला योग्य न्याय मिळावा। मी शर्मा सोन्या गावित, ग्रामपंचायत मोठे कडवान। मी ड यादीतील आवास योजनेचा लाभार्थी आहे। मला पहिला व दुसरा हप्ता मिळाला आहे। तिसऱ्या हप्त्यासाठी इंजिनियरला मी फोटो काढायला बोलवत आहे। इंजिनियर फोटो काढत नाही। इंजिनियरने तोंडी सांगितलं, सरपंचाचे पती बंधू पाच्या वळवी हे फोटो काढू देत नाही। मला आमच्या गावातील घरे बांधले नाही, त्यांचे सर्व हप्ते काढले गेले। मी BDO CO कलेक्टर यांना पत्रव्यवहार केला आहे। मला न्याय मिळावा। मी ज्येष्ठ नागरिक आहे, मला त्रास देणे कितपत योग्य नाही याचा शासनाने विचार करावा।
रोजगार सेवक सदस्य आहे ते एकाच पार्टीचे काम करत आहेत, आमचे काम करत नाही. मला योग्य न्याय. प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.